एका घरात सगळं ठीक होतं, पण हळूहळू त्या घरात एक अदृश्य चोर शिरला. तो चोर ना पैसे चोरत होता ना दागिने. तो चोरत होता घरच्यांचा वेळ, प्रेम आणि माणुसकी. त्या चोराचं नाव होतं मोबाईल. घरातला मुलगा दिवसभर गेममध्ये हरवलेला, वडील सतत व्हिडिओ पाहण्यात गुंतलेले, आई रील्स बघण्यात रमलेली आणि आजी काही बोलायला आली की सगळ्यांचं एकच उत्तर, थांब ना, आता वेळ नाही. एकाच घरात 4 माणसं राहत होती, पण मनानं सगळे खूप दूर गेले होते. एक दिवस आजी शांतपणे पडली होती. तिने 2-3 वेळा हाक मारली, पण कुणाचाच लक्ष नव्हतं, कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता. थोड्या वेळाने आईने पाहिलं तर आजी बेशुद्ध पडली होती. सगळे घाबरले. तिला दवाखान्यात नेलं. सुदैवाने आजी बरी झाली. पण डॉक्टरांनी एक वाक्य सांगितलं, औषधांनी शरीर बरेल, पण माणसांचा वेळच जास्त जगवतो. ते वाक्य सगळ्यांच्या मनात घुसलं. त्या रात्री घरात पहिल्यांदाच एक नियम ठरला, जेवताना मोबाईल नाही. रात्री 1 तास फक्त घरच्यांसाठी आणि दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी. हळूहळू घर बदलायला लागलं. हास्य परत आलं, गप्पा परत आल्या आणि घर पुन्हा घरासारखं वाटू लागलं. तेव्हा सगळ्यांना समजलं, मोबाईल वाईट नाही, पण मोबाईलमुळे माणसं दूर जाऊ लागली तर तो साधन नसून सवय बनतो. ज्या घरात स्क्रीन वाढतात तिथे संवाद कमी होतो. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.